आज आपण उपवासाच्या लाडूची रेसिपी पाहूया। पहा, लाडू किती पांढरे शुभ्र झालेले आहे। त्यासोबतच अगदी जिभेवर ठेवताच असे मस्त लुसलुशीत हे लाडू होत असतात। पहा, अगदी दाणेदार हे लाडू झालेले आहे। तोडूनही दाखवते। जसे आपण रव्याचे दराव्याचे लाडू करतो ना, सेम तशाच पद्धतीने हे लाडू चवीला लागतात। अजिबात कचकच न लागणारे, चवीला अप्रतिम लागणारे आणि महिनाभरासाठी टिकणारे हे साबुदाण्याचे लाडू। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मग चला रेसिपीला सुरुवात करूया। आता लाडू करायचे आपल्याला, म्हणून गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 कप भरून साबुदाणा घेतलेला आहे। तर हा जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे। मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या, वाटीनेही घेऊ शकता। साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा 15 ते 20 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही। मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर, त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। पहा, साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही, म्हणजे जळालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचा आहे। असं थोडा थोडा टाकायचा आहे, म्हणजे व्यवस्थित छान तो दळला जातो। आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ। पहा, या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे। साबुदाणा दळल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या। मग काय करायचं, ताटामध्ये मैदा चाळण्याची चाळण असते ना, ती चाळण घ्यायची आहे। रवा चाळण्याची थोडीशी जाड असते, तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे। पहा, यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर, त्या सगळ्या निघालेल्या आहे। आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे। यामध्ये राहिलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचा आहे। आता संपूर्ण साबुदाणा यामध्ये टाकते, कारण 2 भांड्यांमध्ये 1 कप साबुदाणा हा निघत असतो। पहा, अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे। पीठ हे चाळून घेतलेलं आहे। पहा, यामध्ये पुन्हा कण्या निघतात। पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि दळून घ्यायचे आहे। पहा, अशा प्रकारे सगळं हे दळून झालेलं आहे। अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे। अजिबात जाडसर ठेवायचं नाही। जर का पीठ जाडसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकतात। आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने 1 कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखर सुद्धा छान अशी बारीक आपल्याला दळून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याच कपाने डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस। खोबऱ्याचा खीस हा बारीकच असतो, तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे। जसा रवा असतो ना, अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे। पहा, अशा प्रकारे। आता हा खीस सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे, किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात। काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता। असे दळून घ्यायचे आहे। पहा, बारीकच दळायचं आहे। आता लाडू करायला सुरुवात करूया। तर कढई घेतलेली आहे। कढई अजून मी गॅसवरती ठेवलेली नाही। तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे। साजूक तूप घेतलेला आहे। तुम्हाला डालडामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालडा सुद्धा वापरू शकता, पण उपवासाची रेसिपी आहे, शक्यतो साजूक तुपाचा वापर करा। आणि वितळलेले तूप घेत असाल तर मग थोडंसं जास्त घ्यायचं आहे। आता घेतलेलं पाव कप तूप कढईमध्ये टाकलं। कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि तूप वितळण्याच्या आधीच त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे। आता साबुदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त, म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे। असं पीठ हे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते। साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, म्हणजे काजूचा सुद्धा कच्चेपणा तो निघेल। पहा, परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे, म्हणजे कुठेही हे पीठ जळणार नाही। 1 मिनिट परतून घेतलेला आहे। त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। पहा, मी कुठेही हात थांबवत नाही, सारखं परतवत आहे। गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा तर थोड्या वेळासाठीच परतवून घ्या।
पहा जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो. जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही, हलकं हे परतून घ्यायचं आहे. अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. आता हे मिश्रण खूप गरम आहे, आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे पसरून ठेवते म्हणजे लगेचच थंड होईल. आता पहा थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही. जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती साखर टाकायची आहे. आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण 1 कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी 1-2 चमचा साखर राहू द्या. आता यातली मी 1-2 चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे सोडून घ्यायची आहे. जसं आपण रव्याचा दराबा करतो ना आणि दराबा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे. पहा असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते. छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या. तर मी असं साधारण 7 ते 8 मिनिटासाठी हातावरती हे मिश्रण चोळून घेतलं. त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला. पहा अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे. एका हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता. असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे. म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो. पहा किती मस्त असा लाडू झालेला आहे. असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला 1-2 लाडू करून दाखवते. आता एकसारख्या साईजचे लाडू हवे असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते. पहा असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना जास्त जरी घेतलं ना पहा पूर्ण हातातलं एक्स्ट्राचं मिश्रण हे खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे म्हणजे एकसारखा असा लाडू होईल. सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखे लाडू होतात आणि लाडू असा थोडा घट्टसर झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात. हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एकसारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा. त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार येतो लाडूला. पहा अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एकसारखे लाडू करू शकाल म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता. पहा अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे. जसे आपण रव्याचे लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला दिसत असतात आणि चवीला सुद्धा तसेच लागतात. तर मंडळी हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू साबुदाण्यापासून बनवलेले आहे. अजिबात चरचर किंवा कचकच न लागणारे असे मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात. पहा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि पेढ्यासारखाच मऊ लुसलुशीत असा लाडू होत असतो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे. पहा किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे लाडू झालेले आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.